हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मस्त असतात. चला, आजचा दिवस मी तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराची प्रार्थना आहे. तर डिरेक्टली आज मी कॅमेऱ्यासमोर चला तर ठीक आहे. ॲक्च्युली मी ना आज किचन साफ करते, क्लीन करते, पण फक्त 2 पार्टमध्ये होईल, कारण मला ना एक अर्धा तासाच्या वर क्लिनिंग प्रोसेस खरंच जमत नाही आहे आणि त्यात प्लस व्हिडिओ करत म्हणजे खरंच खूप वेळ लागेल. तर विचार केलेला आहे आपल्याला किचन टूर द्यायचा आहे. सो त्यासाठी ही सगळी तयारी आपली चालू आहे. मला किचन स्वच्छ करून घेऊ, थोडं ना थोडं काहीतरी होत असतं, पण म्हटलं की चला डीप क्लीन करून घेऊ आणि मग नंतर ना सगळं सेट लावू आणि परत आपला किचन टूर सुद्धा देऊ. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्टे कंटिन्यू. सो चला, बाय बाय, टेक केअर. आणि हा साहेब गेलेला आहे, त्यांचं डबा वगैरे ही सगळं दिलेलं आहे. श्रीषा आहे ती उठली, आवरली आणि खेळायला गेलेली आहे खाली. तोपर्यंत मग म्हटलं की आपलं काम करू. सो चला, लेट्स गो. खूप खूप भारी वाटलं कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि इथून पुढे मी नक्की ट्राय करेन, कारण माहीत नाही का की माझ्या हातनं ते होत नव्हतं, बट आता मी हळूहळू खरंच करेन आणि काहीतरी एक स्टेप आपल्याला पुढे घ्यायचंच आहे. तर ॲक्च्युली थोडंसं सगळी गोष्टी सिस्टमॅटिक असतात, बट काही दिवस झालं की थोडंसं धावपळीमध्ये ना की ह्या गोष्टी सगळं पेंडिंग पडत होत्या. आणि मग श्रीषा ही आता ॲक्च्युली सुट्टी असल्यामुळे काय करते की डिरेक्टली येते, काय दिसतं ते बघते आणि तिला घेताना म्हणा की मग थोडं काहीतरी त्यामध्ये मेसी होऊनच जातं. आणि नंतर काही गडबडीत असंच मीही ठेवून दिलेलं होतं. ज्या गोष्टी संपल्यात त्याही आपल्याला बघायच्या होत्या आणि थोडंसं लेट झालं, कारण हे मी मंथ एंडलाच करत असते, बट थोडंसं ह्यावेळेला लेट झालं. म्हटलं चला इट्स ओके, आपण करू म्हटलं. सो त्यासाठी ही आपली धावपळ. आणि नंतर ना हे सगळंच मी पेपर वगैरे हंतरून घेतलेले होते, कारण जेणेकरून खाली आपल्याला काही लागणार नाही आहे, त्यामुळे हे तर पेपर वगैरे घालून घेतलेले होते. बट तेही सगळं काढू आपण आणि छान सगळीकडे जे काही धुळा असतील किंवा थोडेसे छोटे छोटे जाळी वगैरे झालेले असतात ना, तर असं एक मी छोटं झाडू घेतले, त्या जेणेकरून कसं होतं की त्याच्याने ते पटकनही निघतं आणि लवकर स्वच्छ होतं, त्यामुळे आपले वेळसुद्धा वाचेल. आणि आज काही जास्त करणार नाही आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे एक थोडंसं 2 कामं जे आहेत ते हाय प्रायोरिटीवरती आहेत. मग पण हे आपल्याला करायचंच होतं. जे काही साफसफाईच्या गोष्टी असतात ना, ते एक अर्धा तास 20 ते 30 मिनटासाठी मी एक पर्टिक्युलर टाईम दिलेला आहे. रोज एक 20-30 मिनटं फक्त आपल्याला साफसफाई करायची, जेणेकरून मी बोर होणार नाही, मला माहिती आहे. आणि सेकंड थिंग, आपला एक कोपरा तरी आपला स्वच्छ होऊनच जातो. सो त्यासाठी मग म्हटलं की चला हे आपण पहिल्यांदा काम करून घेऊ आणि मग बाकीच्या गोष्टी आपण करू. सो त्यासाठी ही आपली धावपळ म्हणून आहे. त्या ड्रेसवरतीच मी सगळं करते, त्यामुळे प्लीज इग्नोर करा. आणि नंतर ना चला क्लिनिंग करू. तर हे अशा पद्धतीने क्लिनिंग करते. तुम्ही ह्यामध्ये स्प्रे बॉटलमध्ये ना की व्हिनेगार, लिंबू पाणी किंवा डिशवॉशिंगचं आपलं लिक्विड असतं ना, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी तर ते लिक्विड होतं, त्यामुळे मी त्याच पद्धतीने फक्त धुवून घेतलेलं आहे, कारण एवढं काही घाण झालेलं नव्हतं. आणि ज्या काही गोष्टी रिकाम्या झालेल्या होत्यात ना, तर त्या बरणी वगैरे मी साईडला काढून ठेवलेल्या होत्या आणि जे रिकाम्या झालेल्या बरण्या होत्या तर तेच घेऊन म्हटलं की धुवून, आता ऊन आपल्याकडे एवढं छान आहे ना सध्या, तर ते उन्हात वगैरे ठेवता येईल म्हणून मग म्हटलं की जे साहित्य भरलेलं आहे ना किंवा थोडं अर्ध आहे ते साईडला ठेवून दिले, जेणेकरून आपल्याकडे आता बघूया की आपल्या एक्स्ट्रा स्टोअरमध्ये किंवा एक्स्ट्रा आपले जे काही ग्रोसरी आहेत ना, काय काय आहे ते भरून परत त्यामध्ये भरता येईल. आणि जे काही रिकामं झालेलं आहेत ना, तर मी पटकन धुवून रिकामं होते मग परत. आणि नंतर परत आपल्याला म्हणजे राहायला नको की किंवा ते परत खराब होण्यापेक्षा ना की परत त्याच्यावर तो थर साचत जातो. जे काही रिकामं झालेले आहेत ते मी सगळं काढून ठेवले आणि स्वच्छ असं धुवून. आता सध्या तर आपल्याकडे ऊन आहे, त्यामुळे आपण ते उन्हातसुद्धा ठेवू शकतो. सो अशा पद्धतीनं आपलं क्लिनिंग तरी सध्या सुरू आहे. खूप जणांनी म्हटलं मला की तू किचनचं टूर दे, कारण मी किचन थोडंसं चेंज करून घेतलेलं आहे, त्यामुळं मलाच जरा अजून सवय झालेली नव्हती, बट आता सवय झालेलं आहे. मी म्हटलं आपणसुद्धा त्या गोष्टीला यूज टू व्हायला हवं. आणि लवकर ॲक्च्युली खूप चेंजेस झाले किचनमध्ये, त्यामुळं कोणती गोष्ट मला जवळ ठेवायची आहे जे रेग्युलर मला लागणार आहे. सो त्यासाठी थोडंसं वेळही द्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला गोष्टी इझी होऊन जातील, जवळ आपल्याला होऊन जातील आणि आपला टाईमसुद्धा वाचेल. कारण मोस्ट आपलं कसं असतं की आपण किचनमध्ये आहे म्हटल्यावरती आपल्याला टाईमसुद्धा म्हणजे जाता कामा नये जास्त, त्यामुळे आपलं जेवढं टाईम वाचेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. सो त्यासाठी ही एवढी आपली सगळी धडपड करावी लागते. आणि सगळे म्हणतात घरातल्या बायकांना काही कामं असतं, अरे नाही यार, खरंच काही जरी रोज करायला गेलं ना, मला एक वेळेला असं वाटतं की जॉब करणं खरंच सोपं आहे, बट नाही आहे. मला तेही गोष्टी माहिती आहे की जॉब करून परत घर सांभाळणं ही खरंच खूप अवघड आहे. बट प्रत्येकालाच प्रत्येकाचं माहिती असतं, बट मला एवढं असं काही लोड आहे असं नाही आहे, त्यामुळे मी इझिली करूही शकतो, त्यामुळे असं काही मला प्रॉब्लेम नाही आहे. पण मी जास्त करत नाही, कारण तो माझाच स्वभाव गुण म्हणू शकता किंवा मला तो स्टॅमिना नाही आहे असं वाटतं की ठीक आहे घर स्वच्छ वगैरे ठेवते, सगळं काही प्रॉब्लेम नाही, बट
स्वच्छता 30 मिनिटाच्या रोज रोज करा म्हटलं तर माझ्या हातनं खरंच होत नाही, मी फ्रँकली सांगते. बट जेवढ्या गोष्टी करायच्या आहेत तेवढ्या खरंच खूप छान करत असते. सो हे अशा पद्धतीने मी सगळंच काढून घेतलेलं आहे. आणि मग नंतर मी स्क्रब का करते की स्क्रब एवढं हार्ड नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं ऊठ कसं आहे बघा. आता माझं हे सगळं हॅपलेचं टँडममध्ये आहे, त्यामुळे मी हे यूज करू शकते. तुमचं स्टीलचं वगैरे असेल तरीही तुम्ही बघा, किंवा हे खरंच खूप छान आहे. ॲक्च्युली माझ्या किचन ट्रॉलीला ना की आता 5 वर्ष झाले असतील, बट काहीही झालेलं नाही आहे, त्यामुळे एवढं छान वाटते ना. फिटिंग वगैरे खरंच खूप भारी करून दिलेलं आहे. तर हे मी करून घेतलेलं होतं. माझ्या वर्गातला क्लासमेट आहे गावाकडे, सो तो बिझनेस तिकडं करतो. सो त्याच्याकडंच मी म्हटलं की अरे पुण्यात येऊन मला हे असं करून दे, कारण मला विश्वास होता त्याच्यावरती. गावाकडे खूप सारे सरांचं सगळ्यांचं केलेलं आहे तो, त्यामुळे म्हटलं की तूच येऊन करून दे. आणि नंतरनं कसं असते की इथे पुण्यात मी कुणाला तरी दाखवलं तर नंतरनं मेंटेनन्सचा परत प्रॉब्लेम येतो. येतील नाही येतील मला माहीत नाही आहे, बट ॲक्च्युली मग म्हटलं की जरी इनकेस आम्हाला काही जरी वाटलं की त्याला एक डायरेक्टली कॉल केला ना, तर त्याला पुण्यातले साईट्स वगैरे पण खूप सारे मिळतात, तो येता जाता तेही करू शकेल. म्हणून मग म्हटलं की चल तो येऊन करून जा. आणि त्याचं काम मी ऑलरेडी बघितलेलं होतं, म्हणून मग मी म्हटलं की हे देऊ आपण त्याला. आणि खरंच खूप भारी केलेलं आहे. सो त्यामुळे माझं किचनला तर 5 वर्ष अजून काहीच झालेलं नाही आहे, बट थोडे इकडे तिकडे सगळं साहित्य वगैरे होतात, एवढंच आहे. श्रीषा इवन ना एवढं धाडधाड, आत्ता तर मोठी झाली, आता खूप छोटी आहे तर आता तसं बघायला गेलं तरी, बट जेव्हा छोटी होती ना त्यावेळी तर एवढे असं धरणार धाड सगळ्या गोष्टी करत होती. त्यामुळे मला कधी कधी टेन्शन यायचं की अरे काहीतरी करशील, कारण ॲक्च्युअली कसं असतं की एक गोष्ट आपण एवढं मेहनतीनं किंवा एवढं हौसेनं बनवून घेतो आणि आपली मुलं अजिबात विचारच करत नाहीत, कारण त्यांचाही दोष नसतो तो, कारण त्यांनाही त्या गोष्टीचं काहीच माहिती वगैरे नसतं. तिला खूप वेळा समजावून मग आता कुठेतरी ती सगळे, आणि हे सगळे स्मूथली क्लोज होतात, त्यामुळे त्याचं काही वाटत नाही. बट त्याच्यावरती आपलं हाताचं ओझं देणं वगैरे तिच्या सगळ्या हाताला येतं ना आता ह्या गोष्टी, त्यामुळे सगळे हाताचा भार त्याच्यावरती पूर्ण देत असते हँडलवरती, त्यामुळे पण परत भीती वाटत असते. बट ह्या सगळ्या गोष्टी ती करून पण टचवूट की आपला आहे अजून सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं आहे. तर चला पटकन आपण क्लिनिंग करू. हेही आणि ॲक्च्युली मी 3 ड्रॉवर्सच फक्त आज क्लीन करते, बाकीचं मग नंतरनं करू आणि नंतर आपण किचन टूरसुद्धा करू. सो तुम्ही कोणत्या पद्धतीने क्लिनिंग करता तर मला हेही नक्की सांगा, कारण मी काही सोल्युशन वगैरे वापरलेलं नाही आहे आज, कारण खूप गडबडीत करायचं होतं, पण स्वच्छता मला करायची होती. कारण सोल्युशन परत करू शकता आपण, त्यामध्ये व्हिनेगर घेऊ शकतो, लिंबूसुद्धा घालू शकतो किंवा लिक्विड डिशवॉशर घालून वगैरे ना की स्वच्छ केला तरी चालते. बट आज म्हटलं येता जाता 1 कप 10-15 मिनटात आपण ही गोष्टी क्लीन करून घेऊ. सो त्यासाठी ही माझी धावपळ, कारण श्रीषाना ॲक्च्युली आता घरी आहे. कालचा मी तुम्हाला प्रकार कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, तर कालच्या व्हिडिओमध्ये श्रीषा काहीतरी कुकिंग करत होती ना, तर त्यावेळेला इथूनच मटकी आणि डाळी वगैरे सगळ्या घेते आणि ते तसंच पडत आहे. मग इथे एक बरणी काढायला गेली ना की ते मेसी सगळं वाटत होतं आणि बरणी व्यवस्थित बसत नव्हत्या. म्हटलं की चला पटकन आपण 15 मिनटामध्ये ही गोष्टी आवरून घेऊ, त्यामुळे काही सोल्युशन बनवायच्या भानगडीत काहीच पडलेले नाही आहे. जे आपल्याकडं सध्या आहे ना तर त्यामध्ये पटकन क्लीन करू आणि स्वच्छ करू, कारण होती जातं. आणि वरचेवर माझं क्लिनिंग असं जास्त नाही, पण आता गेले खरंच खूप दिवस झाले श्रीषाची एक्झाम आणि ह्या त्या गोष्टी इकडे तिकडे म्हणून ना की सगळ्याच गोष्टी राहून गेल्या. वरचेवर होत असतं क्लिनिंग, त्यामुळे एवढं जास्त काही मेहनत घ्यावं लागत नाही आहे. सो अशा पद्धतीने तर मी करत आहे. सो तुम्ही कोणत्या पद्धतीनं आणि सोल्युशन काय काय यूज करताना तर तेही तुम्ही नक्की सांगा. त्या म्हटलं की जाता येता आपलं क्लिनिंग तरी हवंच असतं असं नाही आहे, कारण जेवढं छान सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण ठेवू ना तर तेवढ्या गोष्टीमध्ये ना बघितल्यावर आपल्याला एक एनर्जी वेगळीच येत असते. ॲक्च्युली आपल्या किचनमध्ये सुद्धा ना की एवढे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे आपला वेळसुद्धा खरंच खूप वाचतो. आणि काही टिप्स अँड ट्रिक्स यूज केल्या ना तर खरंच पैसासुद्धा वाचतो आणि वेळसुद्धा वाचतो. तर आपल्या किचनच्या स्टाईल्सवरती ना की आपले जुने डागसुद्धा पडलेले असतात, आणि ते जुने डाग आपल्याला जर ना स्वच्छ करायचं असेल तर लिंबाचा वापर करू शकतो आपण. लिंबाचा रस लावायचा आणि 15 मिनटं ते तसंच ठेवून द्यायचं, नंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यामुळे तो डागसुद्धा आपला निघून जातो. किंवा आपल्या किचनमध्ये दुर्गंधीसुद्धा होत येते, किंवा दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करायचं तर किचनचे स्टाईल्स पुसताना किंवा खाली आपली ही लादी पुसतो तर ते लादी पुसताना त्यामध्ये थोडंसं जाडी मीठसुद्धा टाकायचं. चाकू आपल्या किचनमध्ये असतं किंवा धारदार वस्तू नेहमी आपण एकाच ठिकाणी ठेवतो, आणि जर तुम्ही त्यामध्ये ते वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी जर ठेवलं ना तर त्यामध्ये तो गंज पकडून तो खराबसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे पाण्याचा वापरसुद्धा होणार नाही आहे, असं ह्या ठिकाणी ठेवायचं. आणि नंतर ना आपल्या आठवड्यातून एकदा आपलं चॉपिंग बोर्डसुद्धा आपण स्वच्छ करायचं आहे. ऑलरेडी व्हिडिओसुद्धा आलेला आहे, सो तेही तुम्ही चेक करू शकता. मी एकदा चॉपिंग बोर्ड स्वच्छ कसं करायचं खूप कमी वेळेमध्ये तर तेही मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन.
तर असे छोट्या मोठ्या टिप्स असतात. आपली किचन सिंक जर तुंबत असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यामध्ये आपण व्हिनेगरसुद्धा टाकू शकतो, किंवा किचनमध्ये आपलं लाकडी सामान असतं किंवा लाकडाच्या वस्तूसुद्धा असतात, तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा किंवा व्हिनेगरचा वापरसुद्धा आपण करू शकतो. फ्रीजमध्ये पदार्थाचा वास जर येत असेल तर त्यात आपण कोळशाचा तुकडासुद्धा ठेवू शकतो. आपण फक्त एवढं करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी किचनचं आपलं ओठा म्हणा, शेगडी म्हणा, ओव्हन नीट स्वच्छ करायचं आहे, जेणेकरून आपल्या किचनमध्ये की नाही काही झुरळ कीटक काही होणार नाही, त्याची फक्त काळजी घ्यायची आहे. सो अशा पद्धतीनं आपण किचन साफ ठेवलं ना तर एकदम निर्जंतुक राहतं, खूप स्वच्छ राहतं. सो चला मग कसे टिप्स वाटले, मी कशा पद्धतीने स्वच्छ केलं तर नक्की कमेंट करून सांगा. मी असं काही वेगळं असं काहीच केलेलं नाही आहे, जे फक्त माझं क्लिनिंग प्रोसेस होतं तर मी ते दाखवलेलं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने क्लीन करता तर तेही तुम्ही मला नक्की सांगा. थांबू इथेच, आता खूप वेळ झालं. नवीन छान व्हिडिओ घेऊन नवीन ब्लॉगमध्ये भेटू. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.